लोटे MIDCचा प्रदूषित पाणी थेट CETP प्लांटमध्ये येतं आणि त्या ठिकाणाहून ते सोडलं जातं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं सोडलं जातं। हे आपण पाहू शकताय की ह्या दृश्यांमधून की ह्या प्लांटमधून पाणी खरं तर बाहेर आलं नाही पाहिजे, मात्र या प्लांटमधलं पाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने बाहेर दिसतं। या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे, केमिकल सदृश्य पाणी जे आहे हे ह्या ठिकाणी बाहेर पडलं आपण पाहू शकतोय आणि इथून थेट नदी आणि नाल्यांमध्ये हे जातं आहे, नंतर हे शेतीमध्ये जाणार आहे आणि इथले जलाशय आहेत हे प्रदूषित होणार आहेत असा स्थानिकांचा आरोप आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की याचा जाब विचारण्यासाठी या परिसरातले जे ग्रामस्थ आहेत हे या परिसरामध्ये एकवटलेले आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की ही सगळी दृश्य आहेत ही सोनगाव परिसरामधली आहेत आणि मी उभा आहे हा CETP प्लांटच्या जवळ उभा आहे की या ठिकाणी पाणी शुद्ध केलं जातं। कंपन्याचं जे पाणी आहे तर ह्या ठिकाणी टाकलं जातं म्हणजे शुद्ध करण्याची प्रक्रिया इथं होते, मात्र या ठिकाणी उघड्यावर पाणी सोडण्याचा प्रकार हा प्रदूषण मंडळाकडूनच झाला असावा असा दावा इथे ग्रामस्थ करतायत। काय नेमका धोका निर्माण झाला ह्या सगळ्या विषयाचा काय झालंय साहेब? आज सकाळपासून हे CETPचं ए संप आहे आणि ह्या ए संप ओव्हरफ्लो होऊन आमची खाली असणारे मच्छीमार आहेत सोनगावमध्ये, त्या शेती आहे तिथे शेतीमध्ये काम करायला शेतकरी जेव्हा सकाळी नांगर घेऊन शेतामध्ये गेला तर सर्व शेतामध्ये हे पांढरं केमिकलचं पाणी त्या शेतामध्ये गेलं। ज्या शेतकऱ्याच्या पायाला पाणी लागलं त्याला पायाला खास सुटायला लागली, हाताला पाणी लागलं हाताला खास सुटायला लागली। अशा परिस्थितीमध्ये एक तर पाऊस लांबवला आहे आणि शेतकरीमध्ये शेतामध्ये गेलेला असताना शेतकरी आता आज माघारी फिरलेला आहे। अशा घटना दरवर्षी पाऊस सुरू झाला। आता काय नेमकं झालं? सकाळपासून तुम्ही काय बघताय इथं काय परिस्थिती आहे? पांढऱ्या सकाळपासून आज सकाळपासून ओढ्याला आमच्या सोनगावच्या ओढ्याला केमिकलयुक्त पाणी होतं, सफेद पाणी होतं, एकदम केमिकलयुक्त होतं की ओढ्याच्या तिथे उभं सुद्धा राहता येत नव्हते। खेकड्यांनी सुद्धा मार्ग बदलला, खेकड्यांनी ओढ्याच्या पाण्यातून बाहेर आले अशी परिस्थिती होती। काय मासे मेले अशी परिस्थिती होती। शेतकरी जेव्हा शेतात गेले तेव्हा त्यांना पण पाणी दिसलं आणि आम्ही सगळे सोनगाव ग्रामस्थ एकत्र आलो आणि त्याची शहानिशा केली, कुठून पाणी येतोय त्याची पाहणी करण्यासाठी इथपर्यंत आलो। तर ह्या हे पंपामधून पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली ओढ्याला राजरोस पाणी सोडलेला होता आणि हे सकाळी 6 वाजल्यापासून किंवा रात्रीपासून सोडलेलं असेल असा आमचा अंदाज आहे। पण सकाळी 7 वाजता आम्हाला तो पाणी मिळाला आणि 7 वाजल्यापासून आम्ही ते पाठपुरावा करतोय। MIDC, MPCB आणि CETP या सर्व शासकीय यंत्रणांना आम्ही इथे पाचारण केलेलं। फक्त MIDCचे अधिकारी 3 तासानंतर, MIDC आणि MPCBचे अधिकारी 3 तासानंतर 10:30 ते 11च्या नंतर आले। आम्ही 6:30-7 वाजल्यापासून इथे पाण्याचे पाठपुरावा करतोय आणि त्यांना बोलवतोय, पण ते कोणी यायला तयार नव्हते। आले त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचे योग्य ती उत्तरं दिलेली नाहीत, तातुरमातुर उत्तरं दिलेली आहेत। आमचं तरी सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ह्या पाण्यावर योग्य ती कारवाई झाली नाही। ह्या CETPच्या पंपामध्ये या इथल्या इंडस्ट्रीचं पाणी येतो आणि त्यांच्या MIDCची लाईन जी इथून पाणी कलेक्ट करून CETPला सोडते त्यांची पाईपलाईन फुटलेली आहे 2 दिवसापूर्वी आणि MIDCने तसं पत्र दिलेलं आहे कंपनीना, पण तरीही कुठल्या तरी कंपनीने राजरोसपणे हा पाणी ए पंपमध्ये सोडला आहे आणि तो पाणी ओव्हरफ्लो होऊन कुठल्या तरी कंपनीमध्ये म्हणजे नेमका काय प्रकार आहे? नाही, इथे याच्यामध्ये त्यांनी लेखी दिलेलं आहे। इथं 6 कंपन्या आहेत ह्या ए संपमध्ये, त्या 6 कंपन्या आहेत, त्या 6 कंपनीची त्यांनी नावं दिलेली आहेत आणि त्या 6 कंपन्यांचंच फक्त पाणी इथे येतो आणि त्या 6 कंपन्यांपैकीच कुठल्या तरी एका कंपनीच्या याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे। तर ते अधिकारी म्हणतात आता प्रत्येक कंपनीच्या चेंबरवर तिथे गेलेले आहेत, प्रत्येक कंपनीतून ते सॅम्पल कलेक्ट करत आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की त्याचं ॲनालिसिस आल्याच्यानंतर कोणती कंपनी आहे ती आम्ही तुम्हाला सांगू, परंतु आणि त्यांना क्लोजर आम्ही देऊ। साहेब, ह्या वारंवार घटना घडल्या। 2 दिवसापूर्वी आमच्या इथं त्या एक सुप्रिया केमिकल आहे त्याचं आत्ता जरी तुम्ही गेला तरी तुझं पाणी जसं पाऊस पडल्याच्या नंतर उपिळ जी निर्माण होते तशा पद्धतीचं केमिकलचा झरा अजून चालू आहे। 2 दिवस झाले साहेब, तो अजून बंद झालेला नाही आहे। आता पण पाणी दिसतंय आजूबाजूला पांढरं, हे पांढऱ्या रंगाचं पाणी कसं काय कुठून येतंय? हे पांढऱ्या रंगाचं पाणी जे ए संप आहे ना, हा ए संप आहे तो हा ओव्हरफ्लो झाला होता। ओव्हरफ्लो झाल्यामुळे ते पाणी सर्व खाली गेलेलं आहे। पण आता तुमची मागणी काय आहे? सगळे तुम्ही गावातले लोक इथे एकवटलेले आहात। आम्ही सर्वजणांची, आमची सर्व लोटे आणि सोनगाव ग्रामस्थांची एकच मागणी आहे की जी कंपनी जी दोषी असेल, आता ह्या ए संपमध्ये जे कंपन्यांचं पाणी येतं आहे त्या कंपन्यांना आता MPCBचे श्रीपाद कुलकर्णी साहेब आले होते, त्यांनी ते आता थांबलेले आहेत। आम्हाला सांगितलं की 6च्या 6 कंपनींना आम्ही बंदची नोटीस देतोय असं आम्हाला त्यांनी आता लेखीसुद्धा दिलेलं आहे आणि शब्दाने तो सांगितलं आहे। त्याच्यानंतर जी कंपनीचं ॲनालिसिस आता ते करायला घेऊन गेलेले आहेत आणि जी कंपनी असेल ती कायमस्वरूपी बंद करू असं आम्हाला तोंडी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पण हे सगळं पाणी आता खाली कुठपर्यंत गेले आणि किती व्याप्ती मोठी यायची? खाली वाशिष्ठी खाडीपर्यंत गेलेली आहे आणि शेतामधून सगळं खाली खाडीला जातोय। शेतकरी तर आज परत आलेले आहेत, शेतकऱ्यांची खूप नुकसान होते। एक तर पाऊस लेट झालेला आहे, शेती लावण्यासाठी जो आव्हान लागतो तो रुजलेला नाही आहे आणि ह्या केमिकलचं पाणी मागच्या 10 दिवस ह्या ओढ्याला पाणी असंच चालू आहे। फक्त लोकांनी पाठपुरावा केला नव्हता, पण आज तो जास्त प्रमाण झाला म्हणून आज लोकांनी पाठपुरावा केला। आज कसे काय तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? आजच एवढं लक्षात आलं तुमच्या पटकन? नाही साहेब, 2 दिवसापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी MIDCच्या, कारण दरवर्षी आम्हाला माहिती आहे पाऊस पडला ना की यांची सुरुवात होते। आज शेतकरी जेव्हा शेतात गेल्याच्या नंतर हे पांढरं पाणी येतंय कुठे? कारण इथून 1/2 किलोमीटरवरती आमची शेती आहे खाली तळाला,
तिथून लोक शोधत शोधत वडा कुठपर्यंत जाते, तर ह्या ए समपर्यंत आम्हाला इथं हे ट्रेस झालं, म्हणून आम्ही इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत. आता भूमिका काय आहे तुमची? आमची भूमिका हेच आहे की असले घाणेरडे कारखाने आम्हाला नको आहेत, आणि कारण हा रेड झोनमध्ये आमचा सगळा एरिया येतो. ज्या कारखान्याने ह्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे तो कारखाना कायमस्वरूपी इथून बंद व्हावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. विविध कंपन्यांचं पाणी या ठिकाणी येतं, मात्र हे पाणी कोणी सोडलेलं आहे याबाबत MIDCला देखील अद्याप माहिती नाही आहे. सॅम्पल कलेक्ट करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि कंपनी जी कोण सोडते त्याच्यावरती कारवाई केली जाईल असा विश्वास काही अधिकाऱ्यांनी ह्या ग्रामस्थांना दिलेला आहे. मात्र प्रदूषणकारी कंपन्या आणि पाणी सोडणाऱ्या कंपन्या आपल्याकडे नकोत असा आक्रमक पवित्रा इथं सोनगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.